एक स्वागत समारंभाचा इकडे लक्ष वेधतोय तर सौ सुशीला संदीप जाधव यांचं शाल सरिताजी करतील, स्वागत त्यांचा सन्मान करतील. सरिताजी यांना मी विनंती करतो की सुशीला संदीप जाधव यांचा शाल घालून सन्मान करावा. जरा जोरदार टाळ्या. धन्यवाद. त्याच्यानंतर मी विनंती करेन अश्विनी वहिनी यांना मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या. धन्यवाद तुमचं सुद्धा. आणि ह्याच्यानंतर मी विनंती करीन सुशीला संदीप जाधव यांना की अश्विनी वहिनींचा सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या टीमला स्वागत करावं. अश्विनी वहिनीच्या सोबत ज्या महिला आल्या त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे या. त्यांच्या एक टीमला, त्यांच्या एक मंडळाला तुम्ही सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. ग्राउंड में जो भी है पीछे जाइए प्लीज, उठ जाइए वहां से. एक फोटो सेशन. जितने भी लोग हैं बाउंड्री के अंदर है सब पीछे जाइए प्लीज. धन्यवाद सर. मैच अच्छा होगा. तुमचा सन्मान केल्याबद्दल सुशीला संदीप जाधव यांचं आभार. मी दुसरा एक सन्मान चिन्ह करू इच्छितो सरिताजी यांच्या टीमचं, सुशीला संदीप जाधव यांच्या हातचे. त्यांनी सुद्धा इकडे आमंत्रित यावं. जरा लवकर, कारण का हा एक महत्त्वपूर्ण सामना होत आहे 51 आणि 54 वॉर्डचा. धन्यवाद सगळ्या महिलांचं इथे आल्याबद्दल, मान्यवरांचं धन्यवाद. तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही 51 वॉर्ड आणि 54 वॉर्डची मॅच होईपर्यंत, सामने होईपर्यंत तुम्ही थांबा आणि आमचे जे शब्द आहेत ते ऐका. धन्यवाद. आपण वळूया मॅचच्या दिशेने. क्या अभी आम्ही आभारी आहोत तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद पुन्हा एकदा पूर्ण महिलांचं. आणि आम्ही तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही आहे, तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आम्ही या मॅचसाठी आमंत्रित करतोय संतोष मंचेकर यांना. संतोष मंचेकर जिकडे असतील ते कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ या, जेणेकरून आम्हाला 51 वॉर्ड आणि 54 वॉर्डमधून आम्हाला तुमचं सुद्धा ऐकायला मिळेल. आता पहिलं षटक चालू आहे. धन्यवाद सर संजय. थोडा आवाज बसलाय, तुम्ही पण बसून बोला. तुला पण करायचं, मी एकटा नाही. तू कर ना यार, तू राहा संजय. तू मध्ये मध्ये बोल. 6 धावा पहिली. परत एक जबरदस्त शॉट, त्याचबरोबर चांगली फिल्डिंग, मस्त फिल्डिंग. हां, बिपिन आणि विवेक सामन्याची सुरुवात करतात वॉर्ड क्रमांक 51 मधून आणि खूपच सुंदर अशी फलंदाजी केली विवेकनी. आणि धावसंख्या झाली आहे ती 7. पुन्हा हा चेंडू फेरकटलाय, फिरकावण्याच्या नादामध्ये बाद झालेले आहेत. एसटी उडाली आहे ती बिपिन यांची आणि धावसंख्या थांबते आहे ती 7 वर. 7 मध्ये एक विवेक यांनी चौकार मारलेला आहे. विवेक यांनी रिवर्स मध्ये चौकार मारलेला आहे. आमचं लक्ष तिथे नव्हतं, आम्ही इथे स्वागत समारंभामध्ये होतो. आणि ज्या स्वागत समारंभामध्ये महिला आले त्यांचं आम्ही अभिनंदन आणि धन्यवाद पुन्हा एकदा मानतो. आणि बिपिन बाद झालेले आहेत, एकच धावसंख्या काढलेली आहे बिपिन यांनी. तर बिपिन हे बाद झालेत 51 वॉर्ड मधून, पहिलेच गडी बाद झालेत. तर तुम्हाला त्यांच्यापासून काय अपेक्षा होती? दीपिन एक बहुत बढ़िया बैट्समैन है. मैंने उनको आज तक उनका गेम देखा हूँ. बहुत ही अच्छी बैटिंग भी करते और कप्तानशिप भी अच्छी करते और बॉलिंग भी बहुत बढ़िया करते. लेकिन खेल है, कौन बैट्समैन कब कुछ कर जाए, कोई अच्छा भी करता है, कभी कभी कोई बुराई भी हो जाती है उससे. तो आज उनका बैड लक था कि ठीक है अभी हो गया, लेकिन
दीपक भी एक बहुत बढ़िया ही बॉलर है, आप तो जानते हो दीपक को। होनी को कौन टाल सकता है ना, ऐसा ही बिपिन के साथ हुआ. तर दीपक खूपच सुंदर गोलंदाजी करतात आहे. 4 अजूनपर्यंत त्यांनी धावा दिलेल्या आहेत. 7 एक चौकार लागलाय त्यांना आणि निर्धाव चेंडू. करण यांनी हा चेंडू टोलवला होता, परंतु निर्धाव चेंडू झाला. धावसंख्या थांबते ती 7 वर. 5 षटकांचा सामना. आप संजय देख रहे हो 51-54 की मैच है, खचाखच भरा हुआ स्टेडियम है, एक भी जगह खाली नहीं है, झाड़ के बाजू में आजू में, बिल्डिंग के ऊपर से भी देखो, मैं देख रहा हूँ बिल्डिंग से, यहाँ से भी सब लोग देख रहे हैं, लाइव चालू है, खचाखच भरा हुआ स्टेडियम, थोड़ा भी जगह नहीं है. पहले पब्लिक रास्ते से चल रही थी बीच में से, लेकिन वो भी साइड से जा रही है, उनको भी मालूम है 51-54 का मैच है. खूपच सुंदर असं विश्लेषण करून सांगितलंय तुम्ही मंचेकरजी. 54 आणि 51 ची नक्कीच मॅच आहे. एक धडाकेबाज मॅच आहे, एक थरारक मॅच आहे. तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी ही मॅच आहे. आमच्या मनामध्ये भीती करायची मॅच नाही आहे, आम्हाला आनंद घ्यायची मॅच आहे. आम्ही लोकांना हसवायचं काम करतो, फक्त हसवायचं काम. त्याच्यामुळे लोकांनी मला सांगितलं थोडीशी तुम्ही करावं कॉमेडी, म्हणून थोडं मला वाटलं ठीक आहे. खरोखरच तुमची पहिली पसंती असेल कॉमेंट्रीसाठी. तुम्ही लोकांचं मनोरंजन करता, खूपच सुंदर असं बोलता, लोकांना काही राग असं म्हणत नसतो. तुम्ही खुश करून टाकलाय. कार्तिक भाईने तुम्हाला विनंती केली आणि कार्तिक भाईचा मान ठेवून तुम्ही इकडे आलात. कार्तिक भाई खूप खुश आहेत. तुम्ही जरा तोंडातून आवाज जरी काढला तरी त्यांच्या चेहऱ्यावरती एक हसी निर्माण होते. आपको मालूम है क्या, एक टिकट के लिए मैंने गौरव को बोला था कि गौरव तू ही ये टिकट का संभालना, मैं तो नहीं कर पाऊंगा. 54 इतने खचाखच लोगों के टिकट के लिए. हेलो, टिकट के लिए मेरे को बहुत जाने ऑफर किया, लेकिन मैंने बोला गौरव खाने ये काम आप ही संभालो, मैं नहीं कर पाऊंगा, क्योंकि बहुत खचाखच भरा हुआ स्टेडियम है. इसके लिए मैं टिकट के लिए उनको ही बोला था, तो उन्होंने बोला कि पीछे बाजू जो भी होएगा अपना खास उनको भेज दो, मैं उनको फ्री में दूंगा टिकट और पब्लिक का मनोरंजन बढ़ाऊंगा. आप फ्री में देंगे, ये बहुत बढ़िया बात है कि आप फ्री में दे रहे हैं सबको. तो बहुत ही अच्छी बात है. फ्री में देने के लिए धन्यवाद तुम्हारा. आणि आपण मॅचच्या दिशेने वळूया. थोडंसं मनोरंजन केलंय, खेळ थांबलाय त्या 7 धावांवरती. दुसरा षटक टाकण्यासाठी येतात पप्पी यांचा चेंडू टोलवलाय तो विवेक यांनी आणि सुंदर असा चेंडू टोलवलाय. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन दोनों के बीच में. ह्या ओव्हरमध्ये प्रत्येक छक्क्यावरती 100 रुपये गोविंद यांच्याकडून एक प्राइज लागलेला आहे. ह्या ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवर जर छक्का मारला तर गोविंद यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. पाहूया काय होतंय. पप्पीसाठी हा एक मोठा आव्हान असेल प्रत्येक षटकामध्ये, म्हणजे त्यांना 5 चेंडू टाकायचे आहेत. जर 5 षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस त्यांना मिळणार आहे. पाहूया काय होतंय. पप्पी सज्ज. हा चेंडू हाकू टप्प्याचा चेंडू आणि एकदम जलद गतीचा चेंडू. एकच धाव मिळेल ती त्या संघाला, वॉर्ड क्रमांक 51 ला, आणि धावसंख्या होते ती 10. ही जी मॅच आहे 51 वॉर्ड आणि 54 वॉर्डची, तुम्ही इकडे आमचं मनोबल वाढवण्यासाठी आला. तुमचं प्रेक्षकांचं पण अभिनंदन, तुमचं धन्यवाद, तुमचं पण स्वागत आहे इकडे GPL मध्ये, गोरेगाव प्रीमियम लीग मध्ये राधे राधे फाउंडेशन तर्फे. आणि पप्पी यांचा हा दुसरा निर्धाव चेंडू. कार्तिक थोड़ा आप लोग उधर हो जाओ ना, थोड़ा इधर हो जाओ ना आप लोग. कार्तिक थोड़ा दिखने. तुम्हारी बातें सराखों पर सभी सुनेंगे. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतात पप्पी. त्यांनी 3 धावा दिलेल्या, 3 चेंडू टाकलेले आहेत. बॅट्समॅनला पकडून ठेवलेला आहे. बॅटिंग करतात आहे करण. विवेकाने आपली कामगिरी दाखवली. हा चेंडू उसळला आहे, परंतु एकच धाव मिळेल पाठच्या साईडला आणि 1 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 11. प्राइज मनी अजून सुद्धा चालू आहे. पप्पी यांचे 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. ह्या चेंडूवरती सुद्धा षटकार मारला तो गोविंद यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. पाहूया 100 रुपयाचं बक्षीस कोण मिळवतंय. पप्पी खूपच सुंदर गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. प्रत्येक षटकाराला 100 रुपये ह्या ओव्हरमध्ये. हा चेंडू टोलवण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट झालेले त्यांनी निर्धाव चेंडू आणि धावसंख्या थांबते ती 11 वरती. पप्पी आणि जोरदार
बॉलिंग केलेली आहे. आपल्या संघाचे कप्तान आहेत, 54 वॉर्डचे कप्तान आहेत. तुम्ही पाहत आहात मैदानामध्ये की रंगीबेरंगी टी शर्ट आहेत, कुठे हिरव्या, निळ्या, लाल अशा टी शर्ट आहेत. तुम्ही बघत आहात पप्पी. हा चेंडू टोलवला, हेलिकॉप्टर शॉट होता परंतु जमिनीला चाटत गेलेला शॉट आहे. एकच धाव मिळेल करण यांना आणि धावसंख्या होते ती 12. पप्पी यांचा शेवटचा चेंडू, त्यांनी एकही हात सोडलेला नाहीये, षटकार नाही लागलेला आहे. गोविंद यांचे 100 रुपये वाचलेले आहेत. प्रत्येक षटकाराला मागे 100 रुपये त्यांनी आव्हान केलं होतं, परंतु पप्पी यांनी बॅट्समॅनला पकडून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं आणि एकही षटकार नाही मारला. 5 धावा दिल्या, टोटल मिळून 12 धावा झालेल्या आहेत वॉर्ड क्रमांक 51 यांच्या. करण आणि विवेक बिपिन यांनी कामगिरी करू शकले नाहीये. विवेक यांची कामगिरी तुम्ही आत्ताच सेमीफायनल मध्ये बघितले, थेट फायनलला पोहोचलेले आहेत. पण हा एक सामना आहे ना, वेगळा आहे. हा सामना आहे तो नॉकआउटचा सामना आहे. जो आउट होईल, जो बाद होईल, जो हारेल तो बाद होईल आणि जो जिंकेल त्याला रोख रक्कम 21,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. पाहूया आमचे स्पॉन्सर आता इकडे आलेले आहेत. पुन्हा काय नवीन ह्याच्यामध्ये गोविंद आहे ना तुमचं नाव, गोविंद यांच्याकडून पुन्हा प्राइज आलेला आहे. समीर यांना प्रत्येक चेंडूला जर तो षटकार मारेल त्याला प्रत्येक षटकारावरती 100 रुपये. वॉर्ड क्रमांक 51 वॉर्ड क्रमांक 54 मध्ये ही रंगतदार गरमागरम बातमी आपल्याला ऐकायला मिळते. पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू, जोरदार चेंडू, फळी फिरवली, पूर्णपणे उकळे, बॅटचा कडा गेला, किपरला हातात नाही आला आणि एक धाव तर नक्कीच या एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 13. सकाळपासून आपण बघतोय मंद ऊन आहे, थंड वातावरण आहे, ऊन एवढा पडलेला नाहीये, चेंडू मंद होतोय, बॅट्समॅन्सला तेवढी अशी कामगिरी करताना दिसत नाही आहे. या सामन्यामध्ये सगळे 54 आणि 51 वॉर्डचे प्रेक्षक इकडे बघतायत. हा बुंद्यातला चेंडू, खूप सुंदर चेंडू, एक धाव तर घेतलेलीच आहे. पाहूया काय होतं आणि विवेक यांनी थांबवलाय. प्राइज मनी अजून चालू आहे. रोख रक्कम 100 रुपये मिळणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती सत्कार गोविंद यांचा. गोविंद यांनी मला वाटतं 51 वॉर्ड मधून आहेत, 54 वॉर्ड साठी प्रत्येक षटकारला त्यांनी 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. खूपच असं ते गरमागरम मसालेदार बातमी घेऊन येतात आमच्याकडे गोविंद हे आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस ते देतात आहे. परंतु समीर तेवढी चांगली कामगिरी करतात. आतापर्यंत त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होते ती 14. समीर पुढचा चेंडू घेऊन येतील. विवेक यांच्यासाठी एक डेंजर असं प्लेअर, त्यांची टी शर्ट लाल आहे आणि लाल रंग हा डेंजर असतो. हे बघा डेंजर तुम्हाला दिसते. पाहूया काय होतं. चेंडू जात आहे हवेमध्ये आणि 51 वॉर्डचे विवेक यांचे खेळ थांबलेला आहे आणि ही त्याची कॅच कचकन अशी पकडली. जरा पण मोका नाही दिला त्यांनी हालायचा आणि हातामध्ये कचकन आली कॅच आणि त्यांनी अजिबात काही घाई नाही केली आणि कचकन पकडली कॅच आणि हा विकेट गेलेला आहे. आता खूपच सुंदर असा सोपा झेल होता विवेक यांचा. त्यांचा स्टॅमिना, असं वाटलं की त्यांचा स्टॅमिना, त्यांची ताकद कमी झालेली दिसते आणि ते बाद झालेले, नाराज असतील ते. आणि आता त्यांची जागा घेण्याचं त्याच्यापेक्षा खतरनाक प्लेअर म्हणजे मयूर, ज्यांनी 18 चेंडूमध्ये 45 धावा काल काढलेल्या. तर आता त्यांच्याकडे अजून मला वाटतं 2 ओव्हर शिल्लक आहेत. ते कशी कामगिरी करतील. तुम्हाला माहिती आहे का, गोविंदाने बक्षीस लावलंय, पण तुम्हाला म्हणजे गोविंदाचं कोयनामध्ये नाव आहे आणि त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. गोविंदाचं तर बक्षीस लागलेलं असेल प्रत्येक चेंडूमध्ये त्यांचा सिक्सरवरती 100 रुपये. पाहूया काय होतंय. हा चेंडू पटकवलाय त्यांच्या समोर, पण तर ठरवलेली धावसंख्या तिथे 1 धावसंख्या झाली आहे ती 15. बघा कसं जखडून ठेवलंय 54 वॉर्डवाल्यांनी 51 वॉर्डवाल्याला. कारण का प्रत्येक फिल्डर जे आहेत ते एकदम कसलेले आहेत, अनुभवी आहेत आणि खेळणारे आहेत, म्हणूनच त्यांना ह्या टीम मध्ये जागा मिळाली. एक कसं इंटरनॅशनल लेवलचा हा एक नियम इकडे काढलाय गोरेगाव मध्ये, GPL मध्ये खूपच सुंदर असा नियम काढलाय मॅनेजमेंट राधे राधे फाउंडेशन यांनी. हा बुंद्यावरचा चेंडू पाहूया काय होता आणि चेंडू खाली आलेला आहे आणि झेल सुटलेला आहे. सोपा झेल सुटलेला आहे आणि तो सुद्धा मयूर यांचा झेल सुटलेला आहे. मयूरकडे अजून खूप चेंडू शिल्लक आहेत. 1 धावसंख्या होते, संघाची धावसंख्या होते ती 16. तिसरा षटक समीर यांच्या रूपात हा सोपा झेल सोडलाय तो पण मयूर यांचा. 51 वॉर्डचे एकदम डेंजरस प्लेअर. 18 चेंडू मध्ये 45 धावा कुठल्या होत्या त्यांनी काल. अकाउंट उघडा असतं तर नक्कीच इथे प्राइज लागले असत्या. मटोलो भी एक अच्छे बॉलर है.
वो तो आप जान चुके, पहले सीजन में मटोले ने बहुत अच्छी बॉलिंग की थी, बैटिंग की थी, उन्हें बहुत से ज़्यादा बख्शीश मिले थे। समीर यांच्या चेंडूवरती सलग समोरच कॅच दिली आहे, झेलबाद झालाय, त्यांना जाग्यावरनं हलण्याची संधी सुद्धा मिळालेली नाही आणि एक सोपा झेल पकडलाय करण यांचा आणि करण बाद झालेले आहेत समीर यांच्या चेंडूवरती. समीर यांनी खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली आहे, 4 धावा दिलेल्या आहेत, 1-2 गडी बाद केलेले आहेत. धावसंख्या थांबते ती 16वर. 54 वाढ एकदम हवी होताना दिसते 51 वॉर्ड मध्ये. पाहूया आता करण यांची जागा घेण्यासाठी सहबाज भाई जे जाने माने आहेत, एक नावाजलेले प्लेयर आहेत, अतिशय मेहनती प्लेयर आहेत. त्यांचा ह्या ग्राउंडमध्ये चांगला योगदान आहे. ती जी क्रीज बनली त्यांच्यासाठी त्यांचा योगदान आहे. राधे राधे फाउंडेशन मॅनेजमेंट कमिटीमध्ये ते आहेत. त्यांचं एक मेहनती प्लेयर आहेत. त्यांनी काल सतत 3 दिवस सलग दिवस रात्र मेहनत केलेली आहे आणि ते 5व्या नंबरवरती उतरण्यासाठी आलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही त्यांची धडाकेबाज फलंदाजी बघितलेली. नक्कीच ते आपल्याला 51 वॉर्डसाठी मेहनत करतात आहे. पाहूया 51 वॉर्डच्या संघासाठी ते काय करतील, आपल्या संघासाठी काय करतील. जर बोल्ड त्रिफळा उडवला आहे तो मयूर यांचा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ते पप्पी. आणि जर ह्या चेंडूवरती सिक्सर मारला तर संजय यादव डी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. संजय यादव डी संजय डी चा अर्थ मला विचारू नका. जर विचारायचं असेल तर माझ्या जवळ या, मी कानात सांगेन तुम्हाला डी चा अर्थ काय आहे किंवा तुम्ही समजून घ्या. संजय डी ह्या चेंडूवरती जर सिक्सर लागला तर 500 रुपयाचं बक्षीस आणि ते जीपेने करणार आहेत. पहिला चेंडू पप्पीने टाकलेला आहे, यॉर्कर बुंद्यामध्ये टाकलेला आणि त्रिफळा चित उडवला आहे. तर पप्पी यांची दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी गडी बाद नाही केला, परंतु धावा खूपच अशा कमी दिल्या. 5 धावा दिल्या. संघाची धावसंख्या होते ती 16. बॅट्समन्स नेम अम्मो. हा चेंडू अंगावरती आदळलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू आणि धावसंख्या थांबते ती 16 वरतीच. पप्पी आणि खूपच असं जखडून ठेवलंय, खूपच सुंदर. या पूर्ण ओव्हरला जर षटकार लागला तर प्रत्येक चेंडूवरती 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक चेंडूला षटकार लागला तर 500 रुपयाचं बक्षीस. आणि हा बुंद्यात मारलेला चेंडू थोडेसे गडबडले आणि पडले ते खाली. त्यांना दुखापत झालेली आहे असं वाटतंय मला. पाहूया काय होतं ते. बाहेर आलेत आणि त्रिफळा चित उडाला आहे आणि बाद झालेले आहेत. पप्पी यांनी बुंद्यात चेंडू मारलाय आणि गडी बाद केलेले 3 चेंडू 2 गडी बाद केले. निर्धाव चेंडू टाकलेला आहे आणि इथे बक्षीस लागलेली आहेत. जर प्रत्येक चेंडूला षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस संजय यादव डी यांच्याकडून. जर ह्यानंतर गोविंद यांच्याकडून आम्हाला फरमाईश आली आहे, दोन्ही चेंडूवरती लगातार सिक्सर मारला तर 1111 रुपयाचं बक्षीस गोविंद यांच्याकडून. संजय यादव डी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्रत्येक षटकाराला ह्या ओव्हरमध्ये. ह्यानंतर मेगा फायनल रायझिंग स्टार आणि डार्क नाईट यांच्यात. हा पाहूया काय होतं. आणि हा चेंडू गेलेला आहे सीधा हातामध्ये झेल आहे आणि सिक्सर मारण्याच्या नादामध्ये बाद झालेला आहे. पप्पीची आपल्याला प्रशंसा करावा लागेल कारण का त्यांनी ह्या ओव्हरमध्ये ह्या त्यांच्या गोलंदाजीमध्ये 3 गडी बाद केलेले आहेत. धावसंख्या थांबते ती 16वर. अजून प्राइज मनी तिकडेच आहे. 2 लगातार चेंडूमध्ये त्यांचे पप्पी यांचे 2 चेंडू उरलेले आहेत. लगातार ते प्राइज आहे. हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया काय होतंय. 54 वॉर्ड मधून एक कसलेले फलंदाज म्हणून पप्पी यांचं नाव इकडे आहे. हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया काय होतंय. हॅट्रिक त्यांना मिळते की नाही मिळत किंवा 2 षटकार लागतात.
हॅट्रिक घेतली तर संजय यादव डी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. हॅट्रिकचा चान्स, 3 गडी बाद करण्याचा चान्स, 1000 रुपये बक्षीस कमवण्याचा चान्स पप्पी यांना. पाहूया आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी काय करतायत. ते त्यांच्या डोक्यात विचारत असेल की माझी हॅट्रिक व्हावी. 54 वार्डमधून त्यांची ही पहिली हॅट्रिक असेल. पाहूया काय होतंय. पप्पी आपल्या मार्गावरती, पाहूया काय रणनीती असेल. हा चेंडू उंचावलाय आणि पाहूया काय होतंय. आणि चेंडू गेलाय बाहेर आणि हॅट्रिक. आणि 1000 रुपयाचं बक्षीस संजय यादव डी यांच्याकडून पप्पी यांना. त्यांनी आपला मोबाईल खोललाय. स्कॅनर आम्ही आमचा देऊ शकतो. तुमचे 1000 रुपये आमचे कार्तिक भाऊ यांच्या खात्यामध्ये टाकत आहेत. संजय यादव डी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस हॅट्रिक वरती. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतायत पप्पी यांचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो. 4 गडी बाद केलेत, 1 चेंडू निर्धाव टाकलाय. त्यांना 1 चेंडू टाकायचा आहे, तो सुद्धा निर्धाव टाकलाय. तर मला वाटतं ह्या सत्रातली आजच्या दिवसाची ही मॅडनवर पहिली राहील. खूपच सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी केलंय. 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला ट्रान्सफर झालेलं आहे. 1000 रुपये आम्हाला दाखवलंय कार्तिक भाऊंच्या अकाउंटमध्ये गेलेलं आहे. त्यांनी त्यांचा स्कॅनर दिलेला आहे. जीपे आलेला आहे. इकडे जोरदार घंटी वाजलेली आहे जीपेची. खूपच सुंदर अशी मला वाटतं ते हा पण विकेट घेण्यासाठी फिल्डिंग सजवत आहेत. पाहूया काय होतंय. आणि बक्षीस अजून चालूच आहे षटकारांचं. संजय यादव डी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल जो षटकार मारेल. षटकार त्यांचा 2 षटकारांचा फॉर्म्युला हुकला. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार असते तर 1111 रुपयाचं बक्षीस होतं, ते हुकलं. परंतु पप्पी यांनी एक बक्षीस पटकावलं. हा चेंडू फळीवरती डायरेक्ट होता पण खाली होता, जास्त उसळला नाही चेंडू. चेंडू जमिनीला चाटत गेला चेंडू. आणि 1 धाव तर नक्कीच. धावसंख्या मिळते ती 1, धावसंख्या होते ती 17. 17 म्हणजे खतरा. आणि खतरा तो होता तो पप्पी यांच्याकडून. पप्पीनी आपल्या गोलंदाजीमध्ये तब्बल 2 षटक फेकले. 2 षटकांमध्ये त्यांनी पहिल्या षटकांमध्ये 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव दिले. 4 गडी बाद केलेत. म्हणजे त्यांचं विश्लेषण असं झालं, 2 षटक 4 गडी बाद आणि 7 धावा. एकदम कसलेला असा फलंदाज पप्पी. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली ती पप्पी यांच्या माध्यमातून. 5वं षटक घेऊन येते ते भरत यांचा सामना करेल. नितेश. 7 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. मला वाटतं अजूनपर्यंतच्या ह्या सामन्यामध्ये 7 गडी बाद झालेले नव्हते. आता हे झालेले आहेत. नितेश आणि सहबाज बाय आपल्या संघासाठी काय करतात. 17 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. त्यांना आतषबाजी फटाके फोडले पाहिजे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झालं, चेंडू फेकला गेला पाहिजे. 17 धावा झालेल्या आहेत. पाहूया काय होतं. ह्याच्यानंतर मेगा फायनल होणार आहे. तो सनराइज स्टार आणि सनराइज स्टार रायझिंग स्टार. प्रत्येक चेंडूला सिक्सर मारला तर 500 रुपयाचं बक्षीस संजय यादव डी यांच्याकडून. आणि पाहूया काय होतंय. हा चेंडू उसळवलाय, जोरदार मारलेला, परंतु त्यात एवढी ताकद नव्हती आणि चेंडू गेलाय त्याच्या पाठच्या साईडला. 1च धाव मिळेल नितेश यांना. संघाची धावसंख्या वाटते ती 18. प्रत्येक चेंडूवरती सिक्सरला 500 रुपयाचं बक्षीस संजय यादव डी यांच्याकडून. आमचं मनोरंजन करताना आणि आपला बँक खातं खाली करताना संजय यादव दिसत आहेत. खरोखरच ते गडी बिल्डर यांना प्रोत्साहन देतात, क्रिकेटर यांना प्रोत्साहन देतात. आताच तुम्ही बघितलं 1000 रुपयाचं बक्षीस पप्पी यांनी पटकावलं हॅट्रिक वरती. त्यांनी आपल्या ओव्हरमध्ये 4 गडी बाद केलेले आहेत. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. भरत आपल्या मार्गावरती जात आहेत आणि तिकडे नितेश सामना करतील भरत यांचा. वार्ड क्रमांक 51 154. आणि हा चेंडू दिशाहीन चेंडू, नितेशांनी सोडलेला चेंडू, परंतु दिशाहीन चेंडूमुळे धावसंख्या होते ती 19. एक अख्खा संघ 19 धावा बनवतोय अजूनपर्यंत. ह्याच्या अगोदर आपण बघितलात की विवेकने एकट्याने 40 धावा बनवल्यात. ह्या टायमाला तो काही करू शकले नाही, तरी सुद्धा त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये एक चौकार मारलेला आहे. खूपच सुंदर फलंदाजी करतात भरत.
हा जलद गतीचा चेंडू पुन्हा दिशाहीन चेंडू आणि धावसंख्या वाढते ती त्या वॉर्ड क्रमांक 51 यांची 20 धावा जमलेल्या आहेत. त्या वॉर्ड क्रमांक 51 भरत यांचा दिशाहीन चेंडू एक चेंडू फेकला गेलेला आहे. 3 धावा अजूनपर्यंत दिल्यात. संघाची धावसंख्या होते आहे ती 20. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस संजय यादव यांच्याकडून. हा एक थरारक सामना वॉर्ड क्रमांक 51 वॉर्ड क्रमांक 54 हा एकच सामना असा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट बक्षीस घेऊन जाऊ शकता. हा चेंडू टोलवलाय, जोरदार टोळलाय, परंतु पाहूया काय होतं. दीपक यांनी फिल्डिंग केलेली आहे. त्यांच्या हातातून चेंडू निसटला, परंतु तो दुसरी धाव देऊच शकत नाही कारण का ते गडीच तसे आहेत दीपक. आणि एकच धावसंख्या मिळेल. संघाची धावसंख्या वाढते ती 21 आणि आता स्ट्राईक मिळाली ती सहबाजला. तुम्ही विचार करू शकता 5व्या नंबरला आलेले आहेत. शेवटचं षटक चालू आहे आणि आता स्ट्राईक मिळते त्यांच्याकडे. मला वाटतं 4 चेंडू त्यांच्यासाठी शिल्लक आहेत. पाहूया काय कामगिरी करतायत. गौरव खाने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जर सहबाज भाई यांनी सिक्सर मारलं तर. प्रत्येक सिक्सरला गौरव खाने आणि संजय यादव डी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. हा चेंडू टोलला आपल्या मागच्या साईडला. पाहूया उंचावरती आहे दीपक, खाली आहेत आणि दीपक यांनी ज्योत मावळली आहे ती सहबाज भाई यांची आणि शून्यावरती बाद झाले. तर पहिलाच चेंडू त्यांना खेळायला मिळाला. 5व्या नंबर पर्यंत आलेले 8 गडी बाद झालेले आहेत. भरत यांनी हा चेंडू टाकला. दीपक यांनी झेल सोपा पकडलाय आणि काही धावा न करता सहबाज भाई बाद झालेले आहेत. आता त्यांची जागा घेण्यात येत आहेत रतन. पाहूया काय करतात. स्ट्राईक रोटेट झाले. 51 वॉर्ड 21 धावा. 51 वॉर्ड मधून 21 धावा. शेवटचं षटक भरत यांच्या रूपात दिशाहीन गोलंदाजी केली होती, परंतु पुन्हा कमबॅक केलं त्याने. आपल्या मार्गावरती जात आहेत. रतन त्यांचा सामना करतील आणि यानंतर फायनल सुरू होणार आहेत. मेगा फायनल आहेत. आपण त्यांची आतुरतेने वाट पाहत, परंतु हा पण सामना काही महत्वाचा आहे. हा आडवा पट्टा खेळण्याच्या नादामध्ये हुकलेले आहेत, परंतु एक ठरवलेली धावसंख्या आहे ती मिळणारच आहे नक्कीच. आणि धावसंख्या होते ती 22. 5वं षटक चालू आहे. पुन्हा आपल्या मार्गावरती भरत. गुड बॉलिंग म्हणून अशी त्यांना शाबासकी मिळाली एसटी रक्षक यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या थांबते ती 22. वॉर्ड क्रमांक 51 आणि 54 मध्ये हा सामना आणि हा सुद्धा चेंडू हुकलेला आहे आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबते ती 22 वर. धावसंख्या थांबते ती 23 वर. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू एक षटकारावरती संजय यादव डी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 1000 रुपये ते सुद्धा थोडे गरम झालेले आहेत. एक षटकार मारला तर 1000 रुपयाचं बक्षीस संजय यादव यांच्याकडून. हा निर्धाव चेंडू आणि एक धाव तर नक्कीच मिळणार आहे जे एसटी रक्षक यांच्या चुकीमुळे आणि हा एक धाव संख्यांमुळे. संघाची धावसंख्या होती ती 24. 7 धावा दिलेल्या आहेत भरत यांनी. पहिले भरकटले होते, 2 वाईड अवांतर धावा टाकलेल्या, तरी सुद्धा त्यांनी कमबॅक केला आणि 7 धावा. वॉर्ड क्रमांक 51 यांनी 5 ओव्हर मध्ये 24 धावा कुठलेल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 54 यांना धावा पाहिजे त्या 25. पाहूया किती षटकांमध्ये बनवत आहेत. आमचे स्पॉन्सर संजय यादव यांचा धन्यवाद. यानंतर जो मेगा फायनल सामना होणार आहे तो क्या बोलते हो. ये जो सामना है जो 5 ओवर का खेला गया है, वार्ड क्रमांक 51 इनके तरफ से सिर्फ 24
रन मिले हैं, तो क्या कहते हो इस मैच में क्या रंगतदार होगी, क्या मजे होंगे? अब तो बॉलिंग पे पूरा डिपेंड है कि बॉलिंग कैसा करते हैं, और जिस तरह से इन्होंने बैटिंग की है कुछ मज़ा नहीं आया। एक के बाद एक लाइन लगाया है, स्ट्राइक नहीं मिली है शहबाज भाई को। 5वें नंबर पे विकेट पे आए थे, 8 विकेट तक के उनको स्ट्राइक नहीं आई है। और जो जहाँ तक के बॉलिंग की बात है, उन्होंने बॉलिंग अच्छा किया है, लगभग पप्पी भाई ने बहुत अच्छा हैट्रिक लिया, और 1 रन दे के उन्होंने 4 विकेट एक ही ओवर में लिया है। बहुत अच्छा बॉलिंग किया है वार्ड नंबर 54 ने। लेकिन मैच तो अभी पूरी बाकी है। आपने जो बोला मज़ा नहीं आया, बेशक बैटिंग में मज़ा नहीं आया, 51 वार्ड के उन्होंने थोड़ा सा खेल धीमा गति का किया, लेकिन अभी उनकी बॉलिंग और बाकी है, तो उनको किस चीज़ पे ध्यान देना है ताकि उनको ये 24 रन के अंदर रोकना है? जैसे मैंने कहा अभी कि मज़ा नहीं आया, लेकिन अभी उनकी बॉलिंग बाकी है, तो उनको भी इतनी कसी हुई बॉलिंग करना है और कसी हुई फील्डिंग करना है, कैच ड्रॉप नहीं करना है, और पूरी तरह से मेहनत करना है इस मैच को जीतने के लिए। अभी मैच खत्म नहीं हुआ, जब तक ये लास्ट बॉल गिरता नहीं तब तक मैच खत्म होता नहीं। ये सही बात बोली आपने। जो जो जीता वही सिकंदर होता है। देखते हैं कि ये 54 वार्ड और 51 वार्ड में कौन बाजी मारता है। पर रायझिंग स्टारचे ओनर आमचे गोविंद नाईक भलतेच खुश आहेत, त्यांची टीम फायनलला पोहोचलेली आहेत. कालपासून ते आनंदात आहेत. काल मी आलो नव्हतो, जरा बाहेरगावी होतो, तर त्यांनी मला फोन करून सांगितला की आमची टीम पुढे क्वालिफाय केलेलं आहे. तर ते खूप आनंदात आहेत, त्यांनी मज्जा केली, एकदम हसत होते. मी सकाळी आलो तेव्हा त्यांनी उड्या मारल्या की माझी टीम पुढे आलेली आहे, आणि मला त्यांनी पार्टीसुद्धा दिली, बाहेर बोलवलं आणि एक बिर्याणी दिली त्यांनी मला की माझी टीम पुढे आलेली आहे, तू बिर्याणी खा म्हणून. जर त्यांची टीम जिंकली तर नक्कीच ते मला अजून संध्याकाळी पार्टी देतील. तर आम्ही तुमच्या जवळ येतोय की तुमची टीम फायनलला पोहोचली आहे, तर तुम्ही कसा आनंद व्यक्त कराल? कसं म्हणजे? तुम्ही रायझिंग स्टारचे मालक आहात, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय की तुम्ही आनंदित आहात. आता ही तुम्ही 51 वॉर्डमधून राहता, तर तुमची 51 वॉर्ड सुद्धा ही सगळेच टीम आपलीच आहे, परंतु ही टीम आपली 51 वॉर्डची, त्यांचे 24 रन झालेले आहेत, परंतु तुमची वैयक्तिक जी टीम आहे त्याचे तुम्ही मालक आहात, ती फायनलला गेली आहे, तर तुम्ही त्या टीमबद्दल तुम्ही काय सांगू शकता? टीम चांगलीच खेळली आहे, खास करून वेदांत आणि विवेक. बाकी सगळे चांगलेच खेळलेत, पण फायनल तर आम्हीच मारणार. तुमचा हा एवढा कॉन्फिडन्स बघून खूप आनंद झाला की फायनल तुम्हीच मारणार. म्हणजे तुमच्या गड्यांवरती, तुमच्या फिल्डरवरती तुमचा फुल कॉन्फिडन्स आहे. तुम्ही ही जी टीम निवडली, ती निवडताना काय विचार केला? तुम्ही निवडली की तुमच्या सहकार्याने निवडली? नाही, वेदांतनीच निवडली टीम ती. अच्छा, ही खूप सुंदर अशी टीम निवडलेली आहे वेदांत यांनी स्टार रायझिंगसाठी. तर स्टार रायझिंगचे मालक गोविंद नाईक यांच्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रथम म्हणजे पहिला रतन, माफ करा, रतन त्यांचं नाव आहे. रतन आणि प्रथम बॉलमध्ये जर बोल्ड काढला तर 1000 रुपयाचं बक्षीस गोविंद यांच्याकडून, गोविंदा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. रतन यांना पहिल्या चेंडूमध्ये बोल्ड केला तर ना, हां, बोल्ड केला तर 1000 रुपयाचं बक्षीस. पहिला चेंडू रतन यांचा, हा चेंडू उसळला आणि पप्पी याने चेंडूला पप्पी दिली आणि चेंडू पाठी गेला आणि एकच धाव मिळते आणि एक धावसंख्यांमुळे संख्या सुरुवात होते ती 24 धावा आज झालेल्या आहेत. 25 धावा बनवायच्या आहेत, तर सुरुवात तर चांगली झाली आहे पप्पी यांच्याकडून. आणि रतन यांचं प्राईज हुकलेलं आहे. चेंडू त्यांनी बोल्ड या दिशेने टाकलाच नव्हता, चेंडू उसळला आणि तो एक धाव गेली. हा चेंडू बुंद्यात होता, हा चेंडू डेंजर होता आणि त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजल्या. 51 वॉर्डच्या हातून टाळ्या वाजल्या. खूपच सुंदर चेंडू होता आणि हा निर्धाव चेंडू. ह्या चेंडूवरती एकदम खास प्राइज आहे, खास बक्षीस आहे, 2222 रुपयाचं बक्षीस रतन यांना बोल्ड केला तर. हा पुन्हा चेंडू गुडलेट टाकलेला उंचावरती आणि भिरकावून दिला पाठी. एकच धाव मिळते ती पप्पी यांना. वैयक्तिक धावसंख्या 2, संघाची धावसंख्या 2. कुठलेही बक्षीस जर तुम्हाला द्यायचे असतील तर थोड्या
वेळेच्या अगोदर द्या, जेणेकरून आमची घाई होणार नाही. पण तुम्ही चांगलं मनोरंजन करताय, प्रोत्साहन वाढवताय, तुमचं धन्यवाद. रतन यांचा पुढचा चेंडू पप्पी यांना. हा चेंडू भिरकवलाय, हा झेल सुटलेला आहे, जोरदार फटका होता, तो त्यांना समजला नाही, हाताला लागून गेला. जर तो टच नसता झाला तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. आणि एकच धाव मिळते ती पप्पी यांना. आणि संघाची धावसंख्या होते 3. प्रयत्न करतायत पप्पी जोरदार टोलवण्याचा, परंतु तेवढीच चतुराईनी गोलंदाजी करतायत. 2 चेंडू त्यांनी आखूड टप्प्याचे टाकले, गुडलेन चेंडू टाकले, 1 चेंडू त्यांनी बुंद्यात टाकला होता, परंतु पप्पी यांनी तेवढ्याच चतुराईने टोलवला आणि संघाची धावसंख्या होते ती 3. पहिलं षटक रतन यांच्या माध्यमातून. रंगीबिरंगी टी शर्ट, हिरव्या, निळ्या, पांढऱ्या, ऑरेंज, रेड, ब्लू स्काय पाहत असाल तुम्ही ह्या मैदानात उतरलेत, जणू काही इंद्रधनुष्यच उतरलाय. डावखुरे फलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत ते रतन. निर्धाव चेंडू आणि हा दिशाहीन चेंडू, माफ करा, दिशाहीन चेंडूमुळे संघाची धावसंख्या होते ती 4. रतन पुन्हा संच आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू टोलवलाय, सरसरित्या टोलवलाय, परंतु एक पण धाव पप्पी यांनी रोखलाय. धावणं घेण्यासाठी त्यांना विनंती केली आहे आणि ते थांबले तिकडे धवल, आणि एक सुद्धा धाव नाही मिळाली. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या थांबते ती 6 वर. रतन खूपच सुंदर अशी 4 वर धावसंख्या थांबते ती 4 वर. रतन सुंदर गोलंदाजी करतायत. वॉर्ड क्रमांक 51 मधून खेळतायत. वॉर्ड क्रमांक 54 मधून धवल आणि पप्पी. हा चेंडू टोलवलाय, उंच आकाशात आहे, पाहूया काय होतं. आणि चेंडू झाडाला लागून पुढे आलेला आहे, पाहूया काय होतं. आणि सिक्सर, झाडाला लागून आतमध्ये आला तरी हा सिक्सर होईल. आणि तो धवल यांच्या बॅटीतून आलेला आहे. आणि हा 6 धावांमुळे संघाची धावसंख्या होते ती 10. 24 धावा बनवलेल्या आहेत, 25 धावांची गरज आहे, त्यातमध्ये 10 धावा झालेल्या आहेत. पहिलंच षटक चालू आहे, रतनचं महागडाचं षटक संपलेलं आहे. पुन्हा स्ट्राईक घेत आहेत ते पप्पी. पाहूया 51 वॉर्ड मधून कोण येत आहे गोलंदाजी करताना. गोविंद यांच्याकडून पुन्हा एक बक्षिसाचं वर्षाव होत आहे. 51 वॉर्ड क्रमांक 51 यांनी जर हा सामना जिंकला तर 4444 रुपयाचं बक्षीस गोविंद यांच्याकडून भेटणार आहे. संतोष म्हणजे जंगली यांच्याकडून गोलंदाजी करण्यात येईल. तर पाहूया काय होतंय. 4444 रुपयाचं बक्षीस आहे. जर 51 वॉर्डने हा सामना जिंकला तर गोविंद यांच्याकडून. पाहूया किती मेहनत करतायत, पण तिकडे ते पप्पी ऑलराऊंडरची भूमिका करतायत. वॉर्ड क्रमांक 54 मधून खेळतायत. हा चेंडू भिरकावून दिलाय, पाहूया काय होतं. आणि चेंडू झेल घेतलेला आहे, सोप्पा झेल, आणि एक महागडा गडी बाद झालेला आहे, पप्पी यांच्या रूपात बाद झालेला आहे. विकेट किपर सहबाज भाई यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. आणि संतोष यांनी वातावरण निर्माण केलंय, मनामध्ये संतोष निर्माण झालाय. वॉर्ड क्रमांक 51 मध्ये पप्पीला बाद करून आणि वातावरण शांत झालेलं आहे. बक्षीस इथे लागलेलं आहे 51 वॉर्ड साठी. जर हा सामना जिंकला तर 4444 रुपयाचं बक्षीस गोविंद यांच्याकडून. पण घाबरण्याची काही गरज नाहीये. 54 मध्ये 1 से बढ़कर 1 खेळाडू आहेत. पप्पी गेला तर त्यांची जागा घेण्यासाठी सुयोग. तर असं काहीच नाही आहे की हा सामना आहे, क्रिकेट सामना आहे. वॉर्ड क्रमांक 54 आणि 51 मध्ये हा रंगतदार सामना आहे. आणि पाहूया हा जलद गतीचा चेंडू सोयगाने आपल्या मनगटाचा उपयोग केला आणि पाठी भिरकावून दिला एक चेंडू. जिसे बोलते हैं कलाई का उपयोग, तसंच मनगटाचा उपयोग केला आणि एकच धाव मिळालेली आहे. आणि एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 11. आणि हा बुंद्यात मारलेला चेंडू चांगला चेंडू होता आणि निर्धाव चेंडू गेलेला आहे. देखते क्या होता है. और बीच अगली बॉल उसे फ्लिक कर दिया है
एक रन के लिए। अच्छी बॉलिंग कर रहे हैं अभी तक के। 2 रन दिया है 4 बॉल पे, 12 रन। एक रन 1 रन 12 धावा आणि हा चेंडू उंचावलाय आणि चेंडू भिरकावलाय. पाहूया काय होतं. चेंडू खाली गडी आहे पण तो गडी तो चेंडू पकडू शकत नाही आणि सिक्सर. धावसंख्या झाली आहे ती 18. संतोष असंतोष करतायत संघाला. वॉर्ड क्रमांक 51 ला षटकार लागलाय तो त्यांच्या धवल यांच्या रूपामध्ये. हा पुन्हा चेंडू भिरकावलाय पण निर्धाव चेंडू, परंतु एक धाव तर नक्कीच मिळेल. धावसंख्या वाढते ती 19. अतिशय शांतता ग्राउंडमध्ये. 51 वॉर्ड आणि 54 वॉर्डमध्ये. 54 वॉर्डमध्ये एक डेंजर बॅट्समॅन्स आहेत ते त्याने आता दाखवलंय आणि षटक संपलेलं आहे ते संतोष यांचं. महागडाचं षटक त्यांचं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. आता पाहूया बिपिन काय करतायत वॉर्ड क्रमांक 51 साठी आणि आपल्या ह्या संघासाठी. हा एक आगळा वेगळा नियम, इंटरनॅशनल लेवलचा नियम आहे हा. 51 वॉर्ड आणि 54 वॉर्डमध्ये हा सामने सुरू आहेत आणि हा एक मॅचमध्ये जो जिंकेल तो 21,000 रुपयाचं बक्षीस घेऊन जाणार आहेत. प्रत्येक बक्षीस तुम्हाला माहिती आहेत. आपण 3 दिवसापासून बोलतोय. बिपिन 4थं षटक घेऊन आलाय. हा चेंडू उंचावलाय. विकेट किपर सहबाज भाई पाहूया काय आणि झेल सुटलेला आहे. एक तर धाव मिळणारच आहे पण तुम्ही बोलतात ना प्रत्येक वेळेचं हे सूत्र आहे, कॅच छुटा मॅच छुटा. हे सूत्रच तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही एक जबाबदार फिल्डर आहात या संघासाठी आणि ही मॅच सुटलेली आहे तुमच्याकडून असं तुम्ही गृहीत धरलेलं आहे असं मला तरी वाटतंय. परंतु वीस धावा. हे 4थं षटक 5 धावा पाहिजे. तिसरं षटक आहे 5 धावा. धवल धवल आमच्या साईडला मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु पुन्हा जीवदान मिळालेलं आहे. तो धवल यांना तुम्ही काय चूक करताय हे तुम्हाला लक्षात पाहिजे. तुम्ही झेल सोडलाय. आता हे नक्कीच तुमच्यावरती दडपण आहे. एक वॉर्ड क्रमांक 51 वरती पुरेसा दडपण आलेला आहे. एक ही लगातार बॅक टू बॅक ही कॅच सुटलेली आहे. सहबाजबाईंनी सोडली किपर आणि आता स्वतः बिपिन चेंडू चांगला टाकतात त्याच्यात काही वादच नाही आहे पण तुम्ही हा झेल सोडलाय. हा झेल सोडलाय म्हणजे मॅच सोडलेली आहे आणि पाहूया काय होतंय. तिसरा चेंडू आमचे स्कोरर बाणे दीपक बाणे ते सांगतात की 6 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आहे. 21 धावा झालेल्या आहेत. 25 धावा बनवायच्या आहेत आणि हे तिसरा षटक चालू आहे. हा चेंडू टोलवलाय. पाहूया काय होतं. एकच धाव तर नक्की मिळेल आणि दुसरी धाव घेण्याचा तर प्रयत्नच नाही केलाय त्यांनी धवल आणि सुयोग यांनी एक षटकार मारलाय. धवल यांनी एक षटकार मारलाय. पाहूया ह्याच ओव्हरमध्ये संपताय, ह्याच षटकामध्ये संपताय की पुढचा अजून एक षटक बघण्यासाठी मिळते आपल्याला. मॅच तेवढी व एकतर्फी मॅच झालेली आहे आणि ती केली आहे ती पप्पी धवल आणि सुयोग यांनी. बिपिन हा धीम्या गतीचा चेंडू आणि चेंडू फिरकावलाय. पाहूया काय होतं आणि हा तिसरा झेल पकडलेला आहे. 2 झेल सुटलेले आहेत. जर ते 2 झेल पकडले असते तर एक थरारक मॅच अशी झाली असती इकडे बघण्यासाठी आणि सुयोगाने आऊट झालेले आहेत, बाद झालेले आहेत. धावसंख्या थांबते ती 22 वर. 3 धावा पाहिजे आणि बिपिनचा हा एक चांगला चेंडू टाकलाय बिपिन यांनी आणि झेल बाद झाले ते सुयोग आपल्या वैयक्तिक 8 धावांवर आणि त्यांची जागा घेत आहेत ते दीपक. एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडी आहेत ते दीपक. त्यांच्यावरती तुम्ही भरोसा ठेवू शकता. किती चेंडू बाकी आहेत बिपिन यांचे? एक
यानंतर जी फायनल होणार आहे, मेगा फायनल, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल, त्या मॅचसाठी नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. तिसरं षटक संपलेलं आहे बिपिन यांच्या रूपात. बिपिन यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यांनी 3 धावा आणि 1 गडी बाद केलेला आहे. त्यांच्या 2 चेंडूमध्ये 2 झेल सुटलेले आहेत. ह्याच्यानंतर तो सामना बघायला मिळणार आहे तुम्हाला ह्याच उजेडात. 3 दिवसाची जी आतुरतेने वाट बघतात, तुम्हाला तर माहिती आहे कुठली टीम फायनलमध्ये पोहोचलाय, कुठला संघ चांगला खेळणार आहे. सनराईज, रायझिंग स्टार आणि डार्क नाईट. डार्क नाईट असती असती डार्क होत चाललाय, काळोख पडत चाललाय, त्याचंच नाव डार्क नाईट आहे. रायझिंग स्टार वरती ते काळोख पाडतायत, ते बघूया. त्याची आतुरतेने आपण 3 दिवस वाट बघतोय. संघ मालक इकडे, दोन्ही संघ मालक खुश आहेत, आनंदी आहेत. त्यांचे कप्तान खुश आहेत, आनंदी आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक आगळा वेगळा एक रूप आहे, ग्लो आहे. कारण का त्यांचा संघ अर्थातच ते आनंदी असणार. आपला संघ पुढे आलाय. वॉर्ड क्रमांक 54 हवी दिसताना दिसते वॉर्ड क्रमांक 51 मधून. आणि पाहूया काय होतंय मॅचचा, सांगू शकत नाही. 3 षटक, चौथं षटक आणि हा बुंद्यामध्ये मारलेला शॉट. 1 धाव तर नक्कीच मिळणार, दुसरी धाव घेतली नाही. धावदा दीपक प्रयत्न करत होते. आणि पाहूया काय होत आहे. एम्पायर डिसिजन यांनी दात नाही दिली, दुर्लक्ष केलं. आणि हा 1 धाव संख्यांमुळे धावसंख्या होते 23. आउट झाला. धावचीत बाद झालेला, दुसरी धाव घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि ते बाद झालेले, धावचीत बाद झालेले. एम्पायरने डिसिजन दिलेला आहे, त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत बाला. 2, 23 धावा. दीपक स्ट्राईकला आहेत. नक्कीच ते ह्या षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न करतील. स्कोर लेवल, इसमें आवाज क्यों गूंज रही है? वार्ड नंबर 54 का स्कोर लेवल हो चुका है. आउट. रायझिंग स्टारचे मालक सज्ज, त्यांनी आपली डेंजर झोन मधली टी शर्ट घातलेली आहे, रेड टी शर्ट घातलेली आहे. ते स्वतः चेहऱ्याने सुद्धा डेंजर दिसतात. आणि हा खूपच सुंदर असा चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू टाकलाय कारण याने. मला वाटतं हा एकतर्फी मॅच झालेली आहे. 54 वॉर्ड हा प्राइज घेऊन जाईल. हा पुन्हा निर्धाव चेंडू, खूपच सुंदर अशी काहीतरी रोमांचक, काहीतरी ट्विस्ट येईल असं करतायत. कारण एकच धावा पाहिजे. हा पुन्हा चेंडू टोलवलाय आणि 1 धाव मिळालेली आहे. आणि 54 वार्ड क्रमांक 54 हा जिंकलेला संघ आहे. आणि खरोखर त्यांनी चांगली कामगिरी केली, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्यामध्ये. आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहतात, मेगा फायनल, राधे राधे फाउंडेशन तर्फे वर्ष 3 ज्यांनी स्पॉन्सर केले, संदीप जाधव साहेब यांच्या माध्यमातून हा 3रा दिवस. गोरेगाव प्रीमियर लीग GPL सगळे मालक असतील, त्यांनी भरोसा ठेवला असेल आपल्या संघावरती. त्यातून 2च संघ, कधी पण कोणी योद्धा लढतो तर त्याच्यामध्ये एकाची तरी हार, एकाची जीत होते, हे नक्की असतं. पण हार पचवणं सुद्धा कमी गोष्ट नसते. त्या मनावरती एक दडपण येतं. आणि आता हा सुरू होणारा एक मोठा सामना, 3 दिवसाचा सलग 3 दिवस चालणारे सामने,
मी कौतुक करेन ते मॅनेजमेंट कमिटीचं की 3 दिवस इथे सतत लक्ष दिलं, ह्या मॅनेजमेंट केलं ते खूपच कौतुकास्पद आहे. आणि दोन्ही संघांना मी कप्तानांना विनंती करेन की इकडे तुम्ही नाणेफेक करून घ्या. आणि वॉर्ड क्रमांक 54चे कप्तान भलतेच खुश आहे, त्यांना अभिनंदन केलंय. लाल टोपी आणि नंदू यांनी खूपच सुंदर अशी खेळी केली. पप्पी याने 4 गडी बाद केलेत, हॅट्रिक घेतले त्यांनी. त्यांनी याच्या अगोदर सुद्धा त्यांनी सांगितलेलं की संघ हा एकाने चालत नसतो, संघ हा सगळा मिळून चालत असतो आणि त्यांनी तो दाखवलाय. पण पूर्णपणे त्यांनी जबाबदारी घेतली. त्यांचं खूपच हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या पहिल्या आणि त्या शुभेच्छा फळल्या आणि वॉर्ड क्रमांक 54 मधून त्यांनी हे प्राइज मारलेलं आहे. खूपच अभिनंदन तुमचं.